हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आमच्याकडे तर खूप थंडी पडली आहे. तुमच्याकडे आहे का थंडी? थंडीने इकडं नाक फरफर फरफर होते परीच. मी तर 2 अंथरुणं घेतली होती, पाहू शकताय तुम्ही. इतकी थंडी आहे, स्वेटर घातला तरीसुद्धा थंडी लागते, एवढी थंडी आहे. आणि गार पाण्यात तर काम करायला जाऊच वाटत नाही. तर परी पण आमची आजारी पडली थोडीशी. परीला आमच्या ताप आलाय थोडा, आहे ना परी? रात्रभर मला झोपच नाही. रात्रभर आमच्या परीला झोपच नाहीये, हे बघू शकताय. परी रात्रभर निवांत झोपली, पण म्हणते मला रात्रभर झोपच नाही. खरंच अगं परी, तू चांगली झोपलेली रात्री. सारखी हलत होते. हालत होती? काय करत होती हालून? हालून काय करत होती? आज सुट्टी? आज शाळेला सुट्टी? हो, आज एकादशी सुट्टी आहे. कार्तिकी एकादशी है ना? हा. आज कार्तिकी एकादशी आहे, त्याच्यामुळे मुलांना सुट्टी आहे. आणि आळंदीची यात्रा झाली आत्ताच 2 दिवसापूर्वी. माहेरची माझ्या यात्रा झाली. तर आज आहे मंगळवार आणि तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आता बघूया आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय, तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी. आणि माझ्या अवताराकडे थोडंसं इग्नोर करा, कारण मी असा इंट्रो कधी चालू नाही करत. मी आज सकाळी सकाळी बसल्या बसल्या केला इंट्रो चालू. तर आता परीचा ताप जर नाही राहिला तर औषधं तर दिलेत मी तिला, रात्री पण दिलंय, आहे की नाही परी? जर नाही राहिला तर हॉस्पिटलला दाखवून आणीन. काय म्हणते, बोल. आज मी 6 वाजता उठली. 6 वाजता उठली? काय एवढे लवकर उठून काय केलं? मला झोपच नव्हती यात. त्याच्यावर मी रातभर जागे राहिली आणि झोपच नाही यायला. त्याच्यावर मला सकाळी डायरेक्टली जाग आली. होय. चला आता अंथरुण वगैरे काढायच्यात, मला घर साफ करावे लागते, नाही की नाही? झाडू मारायला लागेल. नाश्ता बनवायचा आहे काहीतरी. काय बनवायचं परी? काल इडली बनवली होती आपण, आज काय बनवायचं? पोहे. पोहे बनवायचं? चला आता पोहे वगैरे बनवते आणि स्वयंपाकात बघूया आज काय बनवायचं. दिवसभर दिसेल तुम्हाला. बाय. तर आज पोहे बनवलेत नाश्त्याला. परीला पण थोडं बरं नाही आहे, त्याच्यामुळे ती म्हणली मम्मी मला पोहे खायच्यात. तर तिच्यासाठी पोहे बनवलेत आणि मी पण थोडासा नाश्ता करून घेणार आहे. लिंबू मार्के. चला आता नाश्ता करून घेते. छान झालं का? तर छान असा पोह्याचा नाश्ता झालाय आणि आता चहा ठेवलाय मी पोहे खाल्ल्यानंतर चहा पिण्यासाठी. मी तर काय चहा घेत नाही, पण बाकीच्यांसाठी चहा ठेवलाय. परीला पण चहा प्यायचा आहे. दुपारी जेवणामध्ये मी इडली बनवली होती आणि एवढी छान आणि स्पॉन्जी इडली झालेली ना, तर मी व्हिडिओ शूट करायचंच विसरले. दुपारी इडली खाल्ल्यानंतर ना डोळ्यांना खूपच माझ्या त्रास व्हायला लागला. काही समजलंच नाही कशाने एवढा त्रास होतोय. इतकी आग होत होती ना डोळ्यांमध्ये. मग मी जरा वेळ झोपूनच टाकलं. म्हटलं थोडा वेळ झोपल्यानंतर तरी डोळ्यांची आग कमी होईल, पण काही समजणं झालं की डोळ्यांची आगच कमी होईना. आत्तासुद्धा डोळे इतके चुरचुरत आहेत ना. मी काजळ घातलेलं नाही आहे तरीसुद्धा चुरचुरत आहेत डोळे. तर काय समजे नाही. बघू आता 2 दिवस अजून जर असंच होत राहिलं तर दवाखान्यात दाखवणार आहे मी, कारण मला खूपच त्रास होतोय. तर आता परी पण आमची खूप आजारी आहे, खूप म्हणजे तापच तिचा राहिला आहे आणि झोपली ती सकाळपासून. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, कमी आहे मला आता, आहे अजून ताप आहे. झोपलीच आहे ती अजून, कारण ताप आहे अजून तिला, त्याच्यामुळे. आणि आता किचनवरती सुद्धा खूप पसारा पडलाय, मी दाखवते तुम्हाला. आज मी काहीच इडली झाल्यानंतर आवरलं नव्हतं. लाईट लावते पहिलं फ्रेशपैकी. आणि
पाणी गरम करायला ठेवलंय तिला, कारण घसा पण तिचा खूप दुखतोय. तर गरम पाणी करून घेतले. तिला पहिलं गरम पाणी प्यायला देते. त्यानंतर मग जी काही राहिलेली भांडी आहेत दुपारची ती पाहू शकताय. सगळ्या किचनवरती पसारा पडलाय. आज मी लक्षच दिलं नाहीये, कारण माझे डोळे खूप दुखत होते. म्हटलं आपल्याला आराम थोडासा गरजेचा आहे, सतत काम करणं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे थोडासा आराम पण भेटला पाहिजे. आपण आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येक गृहिणीने किंवा प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली आपली स्वतःची प्रायोरिटी आहे. आपण स्वतः जर व्यवस्थित असेल ना, तर आपण बाकीच्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं. तर आता चहा ठेवायचा आहे मस्तपैकी. परीला बिस्किट खायचं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं की चहा बनवूया. चहा ठेवणार आहे. आता तिला गरम पाणी पहिलं प्यायला देते, चहा ठेवते, भांडी घासून घेते सगळी इडलीची. सुकलेली भांडी लावून घेते. सुकलेली कपडेसुद्धा बाहेर आहेत, ती सुकलेली कपडेसुद्धा मला काढायच्यात. झाडू मारायचं आहे संध्याकाळच्या अगोदर, 6च्या अगोदर. एवढी कामं सध्या तरी आहेत. आणि किचन मला साफ करावे लागणार आहे, कारण किचनवरती ना आज सकाळपासून हे सगळं खरंच खूपच पसारा पण झाला, म्हणजे खराब झाली ही स्टाईल वगैरे स्वयंपाक करून करून. तर आता हे पण क्लीन करून घेते. भांडे घासली की लगेचच पटकन होऊन जातं तेवढ्यात. तर आता एवढी कामं आहेत, तेवढी कामं करते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आता सध्या मी माझ्या केसांकडे खूप लक्ष देते आहे, कारण माझे केस खूप गळत होते मध्ये मध्ये आणि आत्ताही अजून थोडे थोडे गळत आहेत. त्याच्यामुळे मग मी जास्तच केअर घेते केसांची. तर आता ही कोरफडीचं गर आहे तो मी काढून घेतला आहे आणि तो केसांमध्ये मी लावून घेते आहे. 8-8 दिवसाला मी कोरफड लावते, त्याच्यामुळे माझे केस सिल्की पण होत आहेत आणि गळतीपासून थोडेसे थांबलेले सुद्धा आहेत. आणि मी रिअली खरं सांगते की गळतीपासून थांबलेत आणि केसांची लेंथसुद्धा माझी वाढलेली आहे. पहिले खूप छोटेसे केस होते माझे, पण आता लेंथ वाढली जरासं, त्यामुळे छान वाटतंय मला. मी अजूनच त्याची केअर घेते आहे. आणि आता हे छानपैकी वरती मी बांधून घेतलेलं आहे, नंतर वॉश करणार आहे. जेवण झालं आत्ताच आणि त्याच्यानंतर किचन साफ केलं. भांडी भरपूर पडली होती, भांडी घासली आणि आता मी गरम पाणी घेतलं आहे संध्याकाळच्या वेळेला प्यायला. गरम पाणी थंडीचं बरं वाटतं प्यायला. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, खूपच इफेक्टिव्ह आहे हिवाळ्यामध्ये. तर आपण लहानपणी ही गोष्ट खरंच खूप वापरलेली आहे. आता खूप नवीन नवीन ब्रँडचे प्रोडक्ट आपण वापरतो आणि घेतोसुद्धा स्वतः आपण. तर जी लहानपणापासून चालत आलेली गोष्ट आहे ना, ती आज मी तुम्हाला दाखवते. तर हे वॅसलीन पेट्रोलियम जेली हे प्रत्येकीच्या घरात असतं मला असं वाटतंय. आणि खरं सांगू का, कोणतंही मॉइश्चरायझर लावा किंवा कोणतंही वॅसलीन लावा, पण ह्या वॅसलीनची सर अजिबात कोणत्याच वॅसलीनला येत नाही आहे. तर आता मी हेच वापरणार आहे, म्हणजे हेच लावणार आहे हातापायांना आणि ओठांना पण, कारण माझे ओठ जरासं फाटलेत माझे ओठ, कारण आमच्या इकडे खूप थंडी आहे मावळ भाग असल्यामुळे. तर परीला तर लावलंय मी आत्ताच. आणि आमच्या परीला जरा बरं नाही आहे ना परी, ताप येतोय परीला. तर तिला आत्ताच औषधं देऊन झाले तर. आणि घसा जास्त दुखतोय तिचा, कारण घशामध्ये जास्त खवखव होती, खोकला, नाकातून पाणी, डोळ्यातून पाणी, असं सारखं आजारी पडते ती. लई नाजूक आहे, सारखी आजारी पडते. तर आता तिला औषधं वगैरे दिल्यात आणि आता अंथरूण टाकायचे आणि तिला पहिलं झोपू घालते. त्याच्या अगोदर हे पहिलं लावते. हे कोणी कोणी वापरले मला नक्की सांगा. लहानपणी आम्ही तर खूप वापरायचो आणि त्यावेळेस हेच असायचं. जास्त काही मला ब्रँडचे प्रोडक्ट माहीत नव्हते, त्यावेळेस हेच असायचं. आणि आता हेच मस्तपैकी लावणार आहे आणि त्यानंतर मग झोपणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज माझे डोळेच दुखायचे राहिलेत, मी दुपारी जसं म्हटलं तुम्हाला तसं, कारण काय झालं आहे काही समजत नाही. डोळे इतकी आग होती डोळ्यांची, प्रमाणाच्या बाहेर होती. बघूया आता काय करता येईल. 2 दिवसानंतर जर नाही राहिलं तर हॉस्पिटलला जाणार आहे. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.